घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष. महापालिका आयुक्त सौरभ यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक 15 दिवसांपूर्वी पार पडली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी महापालिका आयुक्त सौरभ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, तिरुपती काकडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आणि इतर प्राधिकरणाची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होत आहे व ही यंत्रणा पुढेही अधिक गतिमानाने काम करेल. या कामाची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेसह मेट्रो प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे. तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करून त्या तातडीने सोडवण्याची ही कार्यवाही सुरू आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे सौरभ आयुक्तराव यांनी या बैठकीत नमूद केले. घोडबंदर रोड अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून लाईट्स बसवण्यात यावेत. तसेच रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत असलेली चेंबर्सची दुरुस्ती करणे, खड्डे तातडीने बुजवणे आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या. याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ यांनी दिल्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. देशासाठी समर्पित माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांची आणि आतंकवादी ओसामा बिन लादेन यांची तुलना करणे हाच राष्ट्रद्रोह. सौ ऋतुताई जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांची पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडे मागणी. देशासाठी समर्पित माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांची व आतंकवादी ओसामा बिन लादेन याची तुलना करणे हाच राष्ट्रद्रोह आहे. अशी तुलना करणाऱ्या सौ ऋतुताई जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडे केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये महिलांसाठी आणि युवतींसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम MSP केअर फाउंडेशननी त्याचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या. त्या कार्यक्रमाला नव्हत्या आल्या, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं. अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी सौ ऋतुताई जितेंद्र आव्हाड ह्या त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून होत्या.
त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महिलांना आणि युवतींना करत असताना सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी जगातील सर्वात मोठा आतंकवादी, ज्यांनी अल कायदा आतंकवादी संघटनेची स्थापना केली असा ओसामा बिन लादेन, आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केलं ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांची तुलना केली. ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने, समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले. ओसामा बिन लादेन हा अत्यंत श्रीमंत लादेन कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला होता, रियादला, सौदी अरेबियामध्ये, आणि कुठल्याही समाजाने, परिस्थितीने तो आतंकवादी झाला नाही. आतंकवाद हा जिहाद त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आतंकवादी कृत्य केले. 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हमला झाला, ज्याच्यामध्ये 3000 लोकांचे जीव गेले, हा आतंकवादी हल्ला देखील ओसामा बिन लादेननी केला होता. आणि त्यामुळे त्याचं उदात्तीकरण करणं, त्याची तुलना माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं. रामेश्वर इथे त्यांचा जन्म झाला, त्यानंतर क्वांटम फिजिक्स मध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आणि इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये अत्यंत मोलाचा अशी त्यांची कामगिरी होती. मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये APJ अब्दुल कलाम साहेबांचा नाव होतं. पोखरणची जी टेस्ट देखील झाली त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल हा APJ अब्दुल कलाम साहेबांचा होता. आणि म्हणून ह्या दोघांचं जी काही तुलना सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी केली, याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेबांना आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल करावा. भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढीसमोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे. आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून मी ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिणार आहे की संपूर्ण प्रोग्रामचं फुटेज चेक करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये होऊ शकत नाही. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबतची मी आपल्या समोर मांडलेली. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ओसामा बिन लादेन ज्यावेळेस मारला गेला त्यानंतर ओसामा बिन लादेन नावाचं जे पुस्तक आहे ते अमेरिकेमध्ये सेलमध्ये नंबर 1. अहो, विंग्स ऑफ फायर वाचायला सांगा ना. APJ अब्दुल कलाम साहेबांवर लिहिलेलं पुस्तक वाचायचं उदाहरण द्या ना. ओसामाचं नाव, ओसामा बिन लादेनचं उदाहरण देणं हाच राष्ट्रद्रोह आहे, देशद्रोह आहे. आणि ज्या माजी राष्ट्रपतींनी म्हणजे शेवटच्या क्षणी देखील ज्या वेळेला त्यांना कार्डियक अरेस्ट आला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग इथे ते लेक्चर देत होते. ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं, त्याचं आणि ओसामा बिन लादेन यांचं तुलना करणं भाषणामध्ये, त्या वाक्यामध्ये, हाच राष्ट्रद्रोह आहे.
मवियाच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयानेच टाळे ठोकले. राऊत यांच्या शिक्षेवर भाजपाची प्रतिक्रिया. उबाटा सेनेचा भोंगा आणि मवियाचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थांवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कांड्या पिकवण्याचा राऊत यांचा कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनैतिक मार्गाने व जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी मवियाच्या नावाने सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव असल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकिते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पहिली आणि सारी बिनबुडाची असल्याची सिद्ध होऊन ती फसली. अशा खोट्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होते आणि मवियाचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते, असा थेट आरोपही श्री डावखरे यांनी केला. भोंगा आणि स्वयंघोषित महाविकास आघाडीचे प्रवक्ता म्हणून जे स्वतःला बोलवतात त्यांना योग्य ती चपराक न्यायालयाने लावलेली आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे सातत्याचा धंदा महाविकास आघाडीचा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितला आणि त्याच्यामुळे संविधान बदलणार असं एक खोटं नरेटिव्ह, त्याचबरोबर अटल सेतूबद्दलचं खोटं नरेटिव्ह, त्याचबरोबर राज्यातनं उद्योग व्यवसाय बाहेर चाललेत हे खोटं नरेटिव्ह, असे सातत्याचे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं होत होतं. आत्ताच आपण बघितलं की सेमी कंडक्टर्सचं फार मोठं प्रोडक्शन युनिट हे आपल्या राज्यामध्ये सुरू होतंय. त्याचबरोबर अनेक खोट्या नॅरेटिव्हमधला भाग म्हणून राष्ट्रपती राजवट आणणार, इलेक्शन पुढे ढकलणार, धारावीचं विकासाच्या संदर्भातलं खोटं नॅरेटिव्ह, असे अनेक खोटे नॅरेटिव्ह मांडण्याचं काम हे महाविकास आघाडीने सातत्याने केलं आणि त्याचा हा जो मुखवटा आहे, हा जो पडदा आहे, हे फाडण्याचं काम खरं तर न्यायालयाच्या या निर्णयाच्या माध्यमाने झालेलं आहे. निश्चितपणे येत्या काळामध्ये सत्यता ही लोकांच्या समोर आलेली आहे. खरी परिस्थिती काय आहे हे लोकांना लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होतोय, राज्याला न्याय द्यायचं, राज्याची प्रगती करण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमाने होतंय हे लोकांना स्पष्ट झालेलं आहे. सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाषणामध्ये काल APJ अब्दुल कलाम यांची तुलना ओसामा बिन लादेनशी करण्यात आली. त्याबद्दल काय? ही खऱ्या अर्थाने तुतारी पक्षाची ही भूमिकाच आहे, ही त्यांची मानसिकता आहे, ही त्यांची विचारसरणी आहे. खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांकडनं रोहित पवारला विचारला गेला पाहिजे, हा प्रश्न जयंत पाटलांना विचारला गेला पाहिजे, हा प्रश्न पवार साहेबांना विचारला गेला पाहिजे, हा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला गेला पाहिजे की तुमचं म्हणणं काय, तुम्ही या भूमिकेशी सहमत आहात का आणि समर्थन देता का, हे त्यांनी समाजामध्ये स्पष्ट करावं आणि समाजामध्ये जाती जातीमध्ये वाद लावण्याचे धंदे हे जे लावलेले आहेत हे समाज निश्चितपणे खपून घेणार नाही. या संदर्भातली भूमिका महिला मोर्चाच्या माध्यमाने घेण्यात येत आहे, हे आपल्याला नजीकच्या काळात लक्षात येईल. आता मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांचं ऑफिस फोडण्यात आलं, फेकण्यात आलं, या संदर्भात काय? त्या संदर्भात जी आरोपी आहे ती एक महिला आहे आणि त्यावेळेस कर्मचारी जे उपस्थित होते ते सर्व पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने, पोलीस कर्मचारी असल्या कारणाने त्यांनी त्या महिलाला त्या तिकडे पकडणं हे योग्य नव्हतं आणि त्याच्यामुळे महिला पोलीस अधिकारी तिकडे उपस्थित नसल्या कारणाने पण CCTV फुटेजच्या माध्यमाने योग्य ती कारवाई, पूर्ण फुटेज घेऊन
योग्य ती कारवाई शासन करणार आहे. लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 13 वर्षाच्या लढ्याला यश. इमारतीच्या बेसमेंटमधील दोन्ही बारला टोकले सील. ओसी मिळण्याचा मार्ग सुकर. तब्बल 13 वर्षापासून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्र नगरमधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले आहे. सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बिअर बार अँड रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत. अनधिकृत वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत सोसायटीने अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शुक्रवारी पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार व अनधिकृत वाढीव बांधकाम व वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीने मोठ्या हिमतीने आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकाने इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती. इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी शीतल बार, चंद्रशीतल बार व श्रीमाता बिअर बार अँड रेस्टॉरंट, देवी दर्शन बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावरील दुकानाच्या रांगेत 11 नंबर गाळ्यात जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला होता. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची आम्ही 2011 पासून काय ज्या सगळ्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संबंधित सर्व खात्याकडे सतत 12-13 वर्ष पत्रव्यवहार केला. अनेक अधिकाऱ्यांना, नंतर आयुक्तांना, शहर विकासाकडे आम्ही बऱ्याचशा प्रयत्न केल्या, पण आमच्या याला काही यश आलेलं नाही. राजीव साहेबांनी आदेशच दिले होते की MRTP खाली त्यावेळच्या चेअरमन सेक्रेटरीवर MRTP खाली हे करावं, दावा करावा आणि त्याला पुढे तसं काही झालेलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे असं की ह्या बारमुळं रात्री बेरात्री इथे बरेचसे लोक जमतात, गाड्या लावतात, त्याचाही त्रास होतो. आमच्या मुलाबाळांना सुद्धा बाहेर पडणं फार मुश्किल होते. एक वेळ अशी आली की आमच्या आत्ताच्या चेअरमनच्या मुलाला इकडच्या दारुड्या लोकांनी मारलं. आता इकडे आपण त्या टोकापर्यंत गेलात तर सगळीकडे बाटल्याच बाटल्या पडलेल्या आहेत. त्याला अनेक वेळा सांगितलं पण हे काय होत नाही. शासन काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. काय कोणाचं काही कुठे अडते ते काही कळत नाही आम्हाला. पण तरी सुद्धा आजचा दिवस हा उगवला हा आमच्या सोसायटीच्या दृष्टीने आनंदाचा आहे आणि आमच्या ओसी करता मार्ग मोकळा होईल अशी परिस्थिती आज निर्माण होते. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आपण सर्वांनी आम्हाला यापुढे सहकार्य करावं आणि आमची ओसी संस्थेला कशी मिळेल, संस्थेच्या बालबच्चांना, रहिवाशांना त्रास कसा कमी होईल याचा विचार करावा ही विनंती. आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88-420. इमारत बनली 91-92 साली. 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे. त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही. तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट, शीतल बार आणि श्रीमाता बार हे अनधिकृतपणे चालू आहेत. त्यांच्यावरती कारवाई होत नाही. त्यांना तोड कारवाई होत नाही. कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत. पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय. त्यामुळे हे अनधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय. त्याचबरोबर आमची ओसी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे. कारण ओसी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार, श्रीमाता बार हे जे चालू गेले त्यांना बँकेचं लोन देताना
ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन एलओसी दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी एलओसी गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली. ज्या एलओसी देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त अरे राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRDB गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही. आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे. तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं आणि म्हणून ते आज ते कारवाई होते, ते आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे.